जनतेच्या दरबारामध्ये सगळे प्रश्न सुटतात, त्याला शेवटीला जनतेच्या दरबारावरच यावं लागेल। हे उद्धवजी ठाकरेंनी म्हटलेलं हे बिल्कुल अगदी बरोबरच आहे। जनता तो फाइनल डिसीजन लेगी, पर वो टाइम है उसको, इसलिए जो एक्सेप्ट डिसीजन हुआ है कोर्ट का हुआ है, उनकी गाइडेंस में हुआ, उसको बराबर एक्सेप्ट करना चाहिए। हे नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा पात्र की अपात्र ठरवण्याचा अधिकार सुद्धा सुप्रीम कोर्टाला आहे। स्टेट गवर्नमेंट का जब इलेक्शन होगा तो बराबर दूध का दूध पानी का पानी हो जाएगा कि कौन असली है। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात काल मुंबईत उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली। त्यावेळी उद्धव ठाकरे असं म्हणाले की आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि तिथेच आम्हाला न्याय जनता देईल, काय ते जनताच ठरवेल। त्यामुळे या संपूर्ण याच्यात नागपूरकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया। तुम्ही काय सांगाल? काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि जनताच ठरवेल की खरी शिवसेना ही कोणाची आहे, काय वाटतं तुम्हाला? जनतेच्या दरबारामध्ये सगळे प्रश्न सुटतात। राजनीतिक जे पक्ष आहेत, कोणताही पक्ष असो, त्याला शेवटीला जनतेच्या दरबारावरच यावं लागेल। हे उद्धवजी ठाकरेंनी म्हटलेलं हे बिल्कुल अगदी बरोबरच आहे। कारण निर्णय काही असो, पण शेवटी पक्ष कोणताही असो, त्याला जनतेच्या दरबाराशिवाय आणि जनता जोपर्यंत कोणाला निवडून देणार नाही तोपर्यंत या प्रश्नाचं उत्तरही कोणाला मिळणार नाही। ते असं पण म्हटलं आहे की आमचं जे आहेत आमदार ते पात्र आहेत अपात्र आहे याचा निर्णयसुद्धा जी आहे ती आता जनताच ठरवेल। तर कसं बघता तुम्ही या सगळ्या? नाही, हा निर्णय जो द्यायचा होता तो नार्वेकरांनी दिलेलाच आहे, पण मात्र यासोबतच सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन दिली असेल त्यानुसार जर दिला असेल तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा ह्या बाजू कोर्टामध्ये जातील। मात्र जनतेचा जनतेकडे जे लक्ष सरकारचं आणि जनतेकडे जे पक्षांचं लक्ष असायला पाहिजे ते कुठेतरी विचलित होत आहे। राजकारण कुठेतरी गडूळ होत आहे असं मला दिसतं आहे। आपण बघितलं राजकारण गडूळ होतं है, ऐसा म्हणना है तुमचं। आप बताइए, आपको क्या लग रहा है कि जो कल उद्धव ठाकरे ने मुंबई में प्रेस कॉन्फ्रेंस की है उसमें उन्होंने कहा है कि अभी जनता ही फैसला करेगी कि असली शिवसेना है किसकी है, तो क्या लगता है आपको? बिल्कुल, जनता तो सर्वोपरि होती है, लेकिन जब अदालत की गाइडेंस में, सुप्रीम कोर्ट की गाइडेंस में यदि ये निर्णय किसी को अपॉइंट किया है और उसने जो निर्णय दिया है तो उनमें एक्सेप्ट करना चाहिए। उसको चैलेंज करने के लिए आपको 50 दरवाजे खुले हैं, आप कहीं भी जाके उसके चैलेंज कर सकते हैं। तो ऐसे नहीं है, जनता तो फाइनल डिसीजन लेगी, पर वो टाइम है उसको, इसलिए जो एक्सेप्ट डिसीजन हुआ है कोर्ट का हुआ है, उनकी गाइडेंस में हुआ, उसको बराबर एक्सेप्ट करना चाहिए। आपण बघितलं जे झालं ते नियमानुसार झालं असं म्हणणं आहे। तुम्ही काय सांगाल? कारण की या सगळ्या उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर काल राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहे, ज्यांनी हा सगळा निर्णय दिलेला आहे, त्यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरे यांचे सगळे जे आरोप आहेत ते खोडून काढलेले आहे। त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की जो निकाल त्यांनी दिलेला आहे तो सुप्रीम कोर्टाच्या नियमांच्या आणि त्या सगळ्या गोष्टींच्या अधीन राहून दिलेला आहे। तर तुम्हाला काय वाटतं की जो निर्णय झालेला आहे राहुल नार्वेकरांमार्फत तर तो योग्य आहे का? नाही, हा योग्य ठरवण्याचा अधिकार यापुढे सुप्रीम कोर्टाकडे आहे। कारण हा निर्णय याने दिला तरी तो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे आणि या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा जे जातील लोक आणि ही लोक सुप्रीम कोर्ट याचा की नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा पात्र की अपात्र ठरवण्याचा अधिकार सुद्धा सुप्रीम कोर्टाला आहे। कारण सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या, जर त्या गाईडलाईन्सचा जर दुरुपयोग झाला असेल तर त्यावर जो सर्वस्व न्यायालय आहे तो जो निर्णय देतील ते नार्वेकरांनी मानावं लागेल आणि उद्धवजीलाही मानावं लागेल। तसंच जनतेचा जो कौल आहे तो लोकसभेच्या या निवडणुका असणार आहेत, काही फार दिवस राहिले नाहीत तर त्यामध्ये होणार आहे। त्यामुळे काल उद्धव ठाकरे यांचं हे जे वक्तव्य आलेलं आहे की आता जनताच ठरवेल काय ते, तर कसं एकंदरीत त्याला आपण सामान्य बाळासाहेब ठाकरे यांची जी निष्ठा होती, हिंदू धर्मावर जी निष्ठा होती की हिंदू सम्राट म्हणून मानलं जाते, लोक ठरवेल की हिंदू सम्राट यांची जी शिवसेना आहे ही कोणाजवळ दिलेली आहे आणि त्यांनी काय दिलं ही जनता ठरवेलच। कारण बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांच्या हाती सत्ता दिली होती शिवसेना ती कोणाच्या हाती दिली होती, काय दिली होती हे जनतेला माहिती आहे। त्यामुळे जनता ज्या गोष्टीवर निर्णय घेतील ते येणाऱ्या लोकसभेमध्ये किंवा येणाऱ्या कोणत्याही राज्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष पडेल। आपको क्या लगता है कि जो उद्धव ठाकरे ने कल बात कही है कि अभी जनता ही फैसला करेगी उसका, अभी कुछ ही समय बचा है, लोकसभा के आने वाले कुछ दिनों में चुनाव भी होने वाले हैं, तो उनका जो ये बोलना है क्या? ये देखिए, ये मैटर स्टेट गवर्नमेंट का है ना, इसको सेंट्रल के इलेक्शन से हम नहीं जोड़ सकते, पर स्टेट गवर्नमेंट का जब इलेक्शन होगा तो बराबर दूध का दूध पानी का पानी हो जाएगा कि कौन असली है। तब तक जो डिसीजन हुआ है उसको दोनों पक्षों को एक्सेप्ट करना चाहिए। आपण बघितलं यांचं म्हणणं आहे की जो निर्णय झालेला आहे तो निर्णय
सगळ्यांना मान्यच करावं लागेल. नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे, मुंबई तक.